आलीत ना मग फोन केला इथं पेनल्टीवर विषय आलता करतच काय तू कुठे शिजत नव्हती काय आता करणार जाऊ दे ठीक आहे बेबी कुठं आहे संदूर स्वामी आपण आलोय हे दोघा नाही या चला बॉल चॉईस झालेला आहे. बस इथं बस प्रथम गोलंदाजी झालेला तो मनीष. हे बस तेच रे स्ट्राईकला आहे तो चेतन चेतन. नॉन नॉन स्ट्राईक स्ट्राईकला चैतन्य. वरून पॉवरफुल वाटतं रे बघायला जरा बघूया खालच्या पेक्षा ए बेबी चेतन अतिशय सुंदर फलंदाजी करतो. बघूया आता सोम त्याला आवाज सोम तो बघ आलाय बघ सेंटरच्या बरोबर खेळाला सुरुवात होते. बघूया पहिला चेंडू. मनीषाचा पहिला चेंडू. बघूया झारपालाचा स्टार्ट. चांगला चेंडू आणि हा व्हाईट. पहिला चेंडू व्हाईट दाखवला पंचांनी. अशा प्रकारे धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती एक बिनबाद एक. बैरोळे खाता उघडलंय धावसंख्येचं व्हाईटने. बघूया पुढला चेंडू. 4-5 माणूस स्टार्ट. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू डॉट गेलेला आहे. अशा प्रकारे धावसंख्या कुठला बदल नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती एक बिनबाद एक बैरोळे. बघूया पुढला चेंडू. चैतन्य आला. बघूया काय करतोय तो. पुढला चेंडू. आणि कट स्वरूपात आऊट झाला चैतन्य 0 संख्येवर. एक अशी धावसंख्या बैरोळे संघाची. पहिलं षटक चालू. मनीषची चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे आतापर्यंत. पुढला चेंडू. 4-5 स्टार्ट. बघूया नयन. नयन टू मनीष. बघूया. हो चांगला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय मनीष. धावसंख्या बदल. धावसंख्या झालेली आहे ती एकच फक्त. पुढला चेंडू मनीषांचा. बघूया. आणि हा व्हाईट चेंडू दाखवला पंच. अशा प्रकारे 2 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 2. दोन्ही व्हाईटच्या रन झालेल्या आहेत. अजून बॅटने रन झालेले नाही आहे. बघूया मनीषांचा पुढला चेंडू. 4-5 माणूस स्टार्ट घेतलेला आहे. चांगला टोल चेंडू. पॉइंटेशन बघूया. पण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिथे. कोणतीही धाव नाही. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर चालू आहे. बघूया. कट लागलेली पण चांगले क्षेत्र झाले तिथे. कुठलीही धाव नाही. आतापर्यंत दोन्ही पण व्हाईटच्याच रन झालेल्या आहेत. बॅटने अजून एक धावसुद्धा आली नाही आहे बैरोळे संघाची.
1-2 अशी अवस्था आहे. बघूया पुढला चेंडू मनीषाचा. मनीषाची आतापर्यंत चांगली गोलंदाजी पडलेली आहे. चांगला गोलंदाज आहे तो, नावाचा गोलंदाज आहे. पुढला चेंडू चांगला टोल चेंडू, उंच बाल चेंडू, बघू काय होतं ते. आणि अशा प्रकारे डावांच्या वेळेस परत चौकार. बघू आता पुढला गोलंदाज कोण घेऊन येते. नवीन गोलंदाज आलेला आहे तो. विराज, नवीन गोलंदाज विराज. एक 5-6 बॉलांचा स्टार्ट विराजाचा. बघूया एक षटक पूर्ण, 6 धावा, 1 गडी बाद बैरोडे संघाच्या. पुढला चेंडू विराज, गोलंदाज विराज. बघूया विराज टू चैतन्य. बघूया चैतन्य डावखुरक फलंदाज. चला स्टार्ट करा, स्टार्ट करा. टाइमपास करू नका, फटाफट चालू करा. बघूया आणि वाईट चेंडू पहिलाच. बघा 4-5 बॉलचा स्टार्ट आहे. स्पिनिंग टाकतोय. पुढला चेंडू विराजाचा. चैतन्याला चांगला टोल, रिवर्स मारला चेंडू. बघ काय होतं ते. एक धाव तर पूर्ण होणारच आहे, दुसरी धाव धावणार आहे आणि डावर चवन प्राच चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 10, 1-10. दुसरं षटक चालू. सॉरी 11 धाव झाले. व्हाईट गेला, बरोबर. 11 धावसंख्या झालेली आहे. पुढला चेंडू चैतन्याला. बघूया पुढला चेंडू. चांगला टोल चेंडू, बघू काय होता. अनेक असं वाटतं चौकात, असं वाटतंय मला. आणि डाबर चौकार. चौका गेलेला. बघूया धावसंख्या झाली ती 15, 1-15 बैरोड संघाच्या. पुढला चेंडू चांगला टोळ चेंडू आणि हा मारलेला जो डावर चौथा षटकार वाडीमध्ये.
हा सुद्धा वाईट चेंडू. धावसंख्या बदल धावका झाली ती 22. एक बाद 22. दुसरं षटक चालू. पॉवर प्ले षटक चालू आहे. या पॉवर प्ले षटकामध्ये धावा येतात. बघूया. चांगला डोळे बघूया. उंच असा बाला तोंडू बघूया. आणि हा सुद्धा डावा पर्यंत षटकार. पहिलं बॅटिंग करता मांडवा संघाला एकही सुद्धा चौका गेला नाही की षटकार गेला नाही. आता धुवाधार फलंदाजी चालू आहे चैतन्याची. चांगला टोल उंच बॉल खाली फिरत बघूया. आणि असं वाटतंय अरे बापरे कॅच सुटलेला आहे. आणि 2 धावाचं योगदान मिळतं तिथे. आणि अशा प्रकारे धावेत बदल. धावसंख्या झाली ती 30. एक गडी बाद 30 धावा. दुसरं षटक चालू. बघूया. चैतन्याने आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार. पुढला चेंडू. चांगला टोल चेंडू रिवर्स मारते भाऊ. आणि हा सुद्धा गेलेला आहे. आणि बॉल वालान. छत्तीस 36 फॉर 1 लॉस. 2 ओव्हर फिनिश. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये 30 धावा आल्यात. आता नवीन गोलंदाज कोणी ते बघायचा आहे. नवीन गोलंदाज आलाय तो मनीष. मनीष यांनी पुन्हा आता गोलंदाजी आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा फक्त दिल्या होत्या. बघूया मनीष धावसंख्या रोखून धरतोय की. चांगला टोलल चेंडू. परंतु कुठलाही धावसंख्या नाही आहे. कुठली धाव घेतली जाणार नाही. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 36. एक बाद 36. तिसरं षटक चालू. मनीष यांनी चांगली गोलंदाजी. नयन बघूया नयन काय करतोय आता. चैतन्य यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे संघासाठी. आता नयन काय करते बघूया. नयनच्या बॅटमन सुद्धा 1-2 फटके आले. चांगला टोलल चेंडू. बघूया पॉईंट मार चेंडू. एक धाव तर मिळणारच आहे. दुसऱ्या धावतो का बघायचं आहे नाही. एका धावावर समाधान. धावसंख्या झाली ती 37. एक बाद 37 बहिरोळे संघ. बघूया पुन्हा एकदा आलेला आहे चैतन्य. धुवाधार फलंदाजी करतोय.
चांगला टोलेल चेंडू, एक धाव तर मिळणारच आहे. धावसंख्या बदल, धावसंख्या झाली ती 38. सुंदर आता क्षेत्र झालेलं तिथे एक धावावर समाधान मानलेला आहे. पुढला चेंडू, बघूया पुढला चेंडू, गुड शॉटवर पडलेला चेंडू महाराजांच्या नादामध्ये हुकलेला आहे. बॉल चेंडू डॉट गेलेला आहे आणि कुठलीही धाव नाही. धावसंख्या स्थिर झाली आहे. धावसंख्या ती 37, 38, एक बाद 38. तिसरं षटक चालू. फास्ट घ्या मित्रांनो, फास्ट घ्या. चांगला टोल चेंडू, कार्पेटला चेंडू घेतलेला चेंडू. बघू काय एक धाव तर पूर्ण होणार आहे. तुझा धावचं काय बघायचं आहे नाही. एका धाव समाधान. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 39, एक बाद 39. तिसरं षटक चालू. बघूया चैतन्य आलाय परत. पुढला चेंडू, बघूया काय होतंय. चांगला टोल चेंडू आणि हा मला वाटतं हा षटकार. डावर चौबर षटकार गेलेला आहे. डीजे बघूया आता नवीन गोलंदाज कोण येते ते. दीपन, बघूया दीपन आलेला आहे. दीपक आलेला आहे. धावसंख्या रोखून ठरतोय का बघायचा आहे. 10-5 पाऊंडचा स्टार्ट आहे त्याचा. हो क्लीन बोर्ड गेलेला आहे. डीजे दीपन आल्या दीपकने दीप लावलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर त्याने लेग मोडवून दुसरा हादरा दिलाय तो बैरोळे संघाला. धावसंख्या झाली ती 45. नवीन फलंदाज गेलाय तो शुभम गेलेला नवीन फलंदाज. बघूया तिप्पनने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केलाय तो. बघूया आता शुभम काय करतोय. दोन्ही पण आता लेफ्टी फलंदाज. चांगला मारला चेंडू, लेगच्या दिशेने मारला चेंडू होता परंतु चांगली क्षेत्ररक्षण झाले तिथे. कुठलीही धाव नाही. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दीप.
दीपन धावसंख्येला आळा घातलेला आहे दीपन यांनी. दीपन यांचा पुढला चेंडू फास्ट घ्या मित्रांनो. चांगला चेंडू अक्षरशः आणि विकेट पडली. डीजे डीजे डॉट गेला चेंडू. तर मॅच जरा फास्ट खेळवा. इथे खूप वेळ लागतो कारण फायनल रात्र आहे आणि त्याच्यामुळे आज जर आपण सामने कव्हर नाही ना केले लवकर तर सकाळचे 8 सुद्धा वाजतील. त्याच्यामुळे मॅचमधला वेळ वाचवा. फायनल रात्र असल्यामुळे तुम्हा सर्वांना सूचना आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावा लागेल. 4 षटकांमध्ये 20 मिनिटांचा अवधी असतो हे देखील तुम्हाला मी सूचित करतोय. आणि जर 20 मिनिटं आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही झाली ना तर मात्र 5व्या षटकाला तुम्हाला एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार आतमध्ये ठेवावा लागेल 38 सर्कलमध्ये. याचा विचार तुम्ही करा. O2 सुनीलजी म्हात्रे. धन्यवाद यश मापगावकर. पुढला चेंडू बघा ना व्हाईट चेंडू दाखवतात पंच दोन्ही हात फैरावून आणि धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ती 47 झालेली आहे धावसंख्या. बघूया पुढला चेंडू दीपन यांचा. चांगला चेंडू पडलेला अगदी गोल्डन बरोबर आणि डॉट गेलेला चेंडू. खरोखरच अक्षय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे दीपन यांनी. धावसंख्येला आळा घातलेला आहे. धावसंख्या झपाट्याने वाढवती ती रोखून धरलेली दीपन यांनी. बघूया पुढला चेंडू. चांगला टोल चेंडू बघूया. पार्लट मिळून मारला चेंडू. एक धाव तर पुन्हा होणार. दुसरा धाव धावणार का बघूया. आणि कुठली धाव घेतलेली नाही आहे. स्ट्राईक ठेवलं चैतन्य यांनी जवळ आपल्या जवळ आणि धाव एक मिळाली असती पण धाव घेतली नाही चैतन्याने. त्याला माहिती आहे पुढला स्कोर वाढण्यासाठी त्यांनी स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली आणि अशा प्रकारे धावसंख्या कुठलाही बदल नाही. धावसंख्या झाली ती 47 फॉर 3 लॉस. हॅलो आमचे ज्येष्ठ नागरिक नाना आमचे खास मित्र आलेले आहेत. ते त्यांनी स्टेजवर यायचं इकडे बसायला. त्यांच्यासाठी जागा ठेवलेली बसासाठी. आता शेवटचं षटक घेऊन आलो समीर. बघूया समीर टू चैतन्य आणि धुवाधार फलंदाजी केलेली आहे. पुढला चेंडू समीर याचा बघूया. 4-5 बॉलचा स्टार्ट. चांगला डोल चेंडू आणि मान बघूया काय होते. आणि हा सुद्धा गेलेला बाउंड्रीच्या बाहेर. डाबर चेवून षटकार.
स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे त्यांनी. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आहे आणि दाखवून दिली आपली फलंदाजी. धावसंख्या झाली ती 53. 53 फॉर 3 लॉस. बघूया पुढला चेंडू समीर याचा. चांगला डोळे चेंडू मारला. बघूया एक धाव पुढे होणार आहे. याने दुसरा धावतात का बघूया. आणि एक धाव पूर्ण झाली, दुसरा धावलेला बघूया. आणि असं 2 धाव सुद्धा पूर्ण झालेले आहेत. 2 धावांचं योगदान पडलेलं आहे. धावसंख्या झाली ती 55. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 55. पुढला चेंडू समीर याचा चैतन्यासाठी. बघूया रांड्यावरचं विकेट. पंचानं पार केलेला माल्या चेंडू. बघूया काय होतं ते. आणि परत एकदा माल्या चेंडू तिकडे त्या साईडला. अरे असं लुसफट झाली. बघूया काय होतं ते. आणि आडलेला चेंडू इथे. आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. काही अंतरावर चेंडू आडला आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या बदल धावल्या 57. शेवटचे काही चेंडू शिल्लक. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिथे त्यांनी. बघूया पुढला चेंडू समीर याचा. पंचांना पार केलाय. चांगला माला चेंडू. बघू एक धाव पूर्ण केली. बघूया स्ट्राईक घेत आहे का. आणि अशा प्रकारे थोडासा हादरा होईल असं वाटतं मला. धोका होणार असं वाटतं. दुसरं बघूया काय होते. आणि 2 धाव होतात का बघत आहेत. आणि बाद झाले. रनआउट स्वरूप बाद झालेला आहे. काही चेंडू शिल्लक. बघूया पुढला चेंडू. आणि हा चेंडू व्हाईट दाखवतात पंच. धावसंख्येत बदल होईल थोडा. धावसंख्यात एक सरकेल. 59. धावसंख्या 59 झालेली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक चैतन्यासाठी. बघूया काय करतो. काही चांगला चेंडू होता. अगदी चैतन्य थोडासा बीट झाला आणि चेंडू डॉट गेलेला आहे. आणि अशा प्रकारे धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली ती. शेवटचा चेंडू आलेला आहे. बघूया राहिलेला आहे. आणि शेवटच्या चेंडूवर काय करते बघूया चैतन्य. माझा प्रयत्न झाला आणि चांगला चेंडू बघू काय होतं ते. आणि हा सुद्धा गेलेला बाहेर. अक्षरशः धुवाधार फलंदाजी करून षटकार गेलेला.
असा विश्वास आहे. आम्ही 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. ओके, हे होते विघ्नता जिराटपाडा संघाचे कर्णधार. आमच्या बाजूला आहे दुसऱ्या एंडला गावदेवी जिराटपाडा संघाचे कर्णधार. प्रथम इथं आपलं नाव सांगा. विघ्नेश तळे. तर विघ्नेश तळे, ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही किती मॅच खेळता? पहिलीच मॅच खेळतोय. तर फार प्रेशर आहे तुमच्यावरती. आज तुमच्या संघाला चांगला खेळ करून दाखवायचा आणि प्रथम बॅटिंग चूज केलं तुम्ही. येथे किती धावांपर्यंत त्यांना रोखाल? नक्कीच आम्ही 40 धावांपर्यंत नक्कीच रोखू त्यांना. आणि तुमच्याकडे असे कोणते बॉलर आहेत त्यांच्या जेव्हा तुम्ही 40 धावांवरती रोखण्याची या ठिकाणी गोष्ट केली आहात? नक्कीच आम्ही सामन्यामध्ये दाखवू तुम्हाला काय कोणते बॉलर आहेत ते. नक्कीच नक्कीच. थँक्यू. ओके ओके, ठीक आहे. तर आपण मॅचकडे वळत आहोत. वळूयात मॅचकडे. इट्स ऑन बाइंग ऑन 6. येतो षटकार. कमॉन डीजे मास्टर, ह्यूज वन. नक्की माहिती आहे दीपनला की एक चूक त्याने केली होती. तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याने क्षेत्ररक्षण बघून फटका खेळणं फार महत्वाची बाब होती. मात्र जेव्हा मैदानावरती ते उतरलेत ना, तेव्हा बॅटिंग करत असताना तेव्हा पहिले षटक मार्गस्थ आहे. धाव फलकावरती 8 बनल्यात. समीर बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्राईक एंडवरती आता अंकेश आहे. 66 बनवायच्यात. तर अंकेशच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षण बघा अव्वल दर्जाचं होतं, मात्र कॅच ड्रॉप. वन्स अगेन हातामध्ये आलेला घात जेव्हा तोंडाला लागत नाहीत ना, ती जी फिलिंग मैदानावरती बघायला मिळाली. शिवशंभू आगसुरे संघाच्या माध्यमातून 2 कॅचेस सोडल्या गेल्यात. एका महत्वाच्या मॅचमध्ये पूर्वार्धामध्ये आपण बघितलं जेथे 65 धावा फलकावरती बनल्या होत्या. 56 धावा मैदानावरती करायच्यात ना, पहिलं षटक मैदानावरती आहे. तर या चेंडूवरती मात्र अपील केली होती. या अपीलमध्ये उत्साह जास्ती होता, आत्मविश्वास फार कमी. आणि यानंतर मात्र फाड्याची आपण बघितलं ना, असं मैदानावरती खेळायला भाग्य लागतं. अनेक कमी संघ आहेत ज्यांना या मैदानावरती खेळण्याची संधी मिळते. अलिबाग प्रीमियर लीग सोडली तर इथे मैदानावरती खेळण्याची संधी अगदी सहज कोणाला मिळत नाही. यावेळेचा फटका बघा, गॅप मध्ये चेंडूला फील केलंय दीपनच्या बॅटमधनं. हा कलात्मक फटका. 4 षटक प्रगतीपथावरती समीरवरती आक्रमण केलं. आता बॉलिंग करण्यासाठी न्यू बॉलर मैदानावरती विपुल आलाय. या मॅच मध्ये आपण बघत आहोत चेसिंग मैदानावरती होणार का. बापदेव बरोबर संघाने या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी करत असताना गोलंदाजी केली, मात्र त्यांच्यावरती आभी ठरला होता शिवशंभू आगासुरे. या दरम्यान बघा एक महत्वाची विकेट मैदानावरती येईल आणि फलंदाज अंकेशला तंबूचा रस्ता त्याने दाखवलाय.
सातव्या आसमानाला गवसणी घालण्यासारखा असेल, कारण किंबहुना जेव्हा 66 धावांचं आव्हान आहे, पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती बनल्या. षटक क्रमांक दुसरं विपुलच्या माध्यमातून षटकाची हाताळणी होत्या. या मॅचमध्ये जिंकायचं बापदेव बरोबर संघाला तर मैदानावरती आक्रमकपणे खेळावं लागेल. किंबहुना ॲज पर मॅच सिच्युएशन तेव्हा मैदानावरती उतरलेत ना, त्यांना बघावं लागेल कोणत्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या दिशेला आपल्याला खेळावं लागेल. कारण 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले आणि एक फार मोठी संधी जेव्हा निर्माण होते, बॅटिंग पॉवर प्ले असताना 38च्या वरगून जेव्हा तुम्ही मारता ना, तेव्हा सुद्धा मैदानावरती तुम्ही 6 धावा 4 धावा अगदी सहज वसूल करू शकता. वळत मॅचकडे. तर या चेंडूवरती बघा आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 बाउन्स फील्ड सुद्धा केला गेला चेंडू. आणि त्यानंतर मात्र जेव्हा क्षेत्ररक्षक तिथे आला ना, धावफलकावरती धावसंख्येमध्ये बदलाव झाला आणि धावा 14 येथे पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती विपुलच्या माध्यमातून षटकाची हाताळणी आहे. स्ट्राईक एंडवरती आता मात्र बॅटर दीपनला आपण बघतोय. दीपनने आज सुरुवात आक्रमक केली. दीपनने आज दाखवून दिलं की माझ्यामध्ये दमखम आहे, हा सामना आम्ही जिंकू शकतो, हा विश्वास त्याने सुरुवातीला दाखवला. एक षटकार आणि एक चौकारांच्या मदतीनं तो या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती उभा आहे आणि बापदेव भारत संघाच्या आशा पल्लवित करत आहे. तर यावेळेचा फटका बघा, गॅप शोधण्याचा प्रयत्न. मी म्हणत होतो की दीपन आहे तर मुमकिन आहे. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला सीमा रेषा पार येतो चौकार. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. या चेंडूवरती बघा, चेंडू गेला ऑफस्टिकच्या बाहेर. ऑफिशियल अंपायर टू बी सेज हिअर इट्स अन वाईट डिलिव्हरी. राजेश पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत आलाय की हा चेंडू या ठिकाणी अवांतर घोषित केला. षटक क्रमांक जेव्हा दुसऱ्या प्रगतीपथावरती विपुलच्या माध्यमातून षटकाची सुरुवात केली गेली. पहिलं षटक जेव्हा होतं जिथे 13 आल्या होत्या, या षटकामध्ये आपण पाहिलं तर मैदानावरती पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर बॅटिंगने प्रभावित केलं दीपनने. दीपन घरात मैदानावरती आला. आज 66 धावा जेव्हा बनवायच्यात ना, प्रति षटकामध्ये कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडसेटमध्ये असायला पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही मैदानावरती धावसंख्या उभारू शकता, अन्यथा हे लक्ष फार कठीण आहे. 2 षटकं जेव्हा मैदानावरती आहेत, एक जबरदस्त बॉलिंग अटॅक विपुलच्या माध्यमातून अराउंड विकेट. हेलिकॉप्टर स्ट्रोक गॅप शोधतोय. वा भाई वा, चेंडू सीमा रेषा पार जातोय. काऊ कॉर्नर रिजनला चिरात. सिकंदरने ते करून दाखवलं होतं. वळत मॅचकडे जेथे दीपन गरत मैदानावरती उतरलाय आणि मगाशी मी म्हटलं होतं की दीपन आहे तो मुमकिन आहे. या मॅचमध्ये दीपनचे जलवे आहेत. या सामन्यामध्ये आपण दीपनच्या बॅटमधनं चौकार पाहिले, षटकार पाहिले आणि ॲज पर फील्ड तो मैदानावरती फटके खेळतोय. फार महत्त्वाचं आहे. जेव्हा फिल्डिंग सजवली गेली होती, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला नव्हता, त्याने तिथे चौकार मारला. आता बघा इरादे काय होते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू मारला होता, चेंडू टाकला होता आणि त्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला होता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल लागला असता तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार पाहायला मिळाला असता. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती विपुल मैदानावरती तयार आहे. धाबा या ठिकाणी बनतात, त्या म्हणजेच 23 रन स्कोर बुकवरती. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न यॉर्क केलाय. या चेंडूवरती मात्र बघा, जे कमबॅक महत्वाचं होतं ना, अगदी ते कमबॅक या ठिकाणी दाखवलं. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती येथे संपत आहे. 2 षटकांच्या आणि धावा किती म्हणतायत तर धावा 23 आहे. 23 रन स्कोर बुक वरती अर्जित केल्यात. एक जबरदस्त मॅच, महामुकाबला म्हणूयात, महासंग्राम म्हणूयात. तर आता मात्र 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू येतील आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची रिक्वायरमेंट आहे. 43 रन रिक्वायर्ड्स म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा 13 आल्या. षटक क्रमांक दुसरं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मैदानावरती प्रयत्न करत असताना, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आता 18 चेंडू बाकी आहेत. 43 धावांची रिक्वायरमेंट. या मॅच मध्ये कोण जिंकेल ही सामना
षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग करण्यासाठी बदलाव केला. 2-3 षटकं बाकी आहेत. 43 धावांची रिक्वायरमेंट. 18 चेंडूंवरती 43 धावांची रिक्वायरमेंट आहे. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय ना, तर समीर आला. 3 षटकांमध्ये 43 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करण्यासाठी ऋग्वेद आहे. तो नॉन स्ट्राईक एंडवरती दीपन गरजच्या बॅटमधनं आज या ठिकाणी सर्वांना प्रभावित करणारे फटके आपण बघितले. मग मैदानाच्या चौफेर तो खेळला. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललंय, विस्तारलेलं बघतोय आपण. कारण 2 षटकांचा बॅटिंग पॉवर प्ले जिथे संपलाय ना, तिथे मैदानावरती समीरची गोलंदाजी कशी असेल. समीरच्या या चेंडूवरती प्रहार केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे तयार, फील्ड करेल तोपर्यंत स्ट्राईक दिली दीपन घरतला. 5 षटकं मैदानावरती जर आपण पाहिली तर पहिल्या 5 षटकांमध्ये 65 बनल्या होत्या, जिथे आता 66 धावा करायच्यात. आणि या अनुषंगाने मात्र जेव्हा समीर षटक क्रमांक 3 या ठिकाणी हाताळलोय, तो मैदानावरती आलाय आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती धाव एक घेतली, स्ट्राईकवरती आणलाय दीपन घरतला. ही मॅच फार महत्वाची आहे. ही मॅच मजेशीर बनू शकते. बापदेव बरोळे संघ कमबॅक करतोय. फटका चांगला खेळला, हेलिकॉप्टर मारलाय, मात्र समोर क्षेत्ररक्षकाने पुन्हा चूक केली. आतापर्यंत दीपन गरजच्या 2 कॅचेस सोडल्या गेल्यात. सुरुवातीलाच जेव्हा दीपन आला होता पहिल्या षटकामध्ये कॅच ड्रॉप केली. त्यानंतर षटक क्रमांक 3 जिथे समीरची कोणती चूक नाही, करे तो क्या करे अशा विवंचनेमध्ये समीर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे बघतोय. कारण सरळ क्षेत्ररक्षक होता, त्याच्या सेफ हँडमध्ये हा जेल घेता आला असता. मात्र या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं ना, तर जेव्हा मैदानावरती समीर बॉलिंग ट्रॅकवरती आला, त्याच्यावरती या 2 धावा या ठिकाणी त्याने स्कोर केला. तो वळत आहोत मॅचकडे. समीर मैदानावरती येत आहे बॉलिंग ट्रॅकवरती. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना, तर सामन्यामध्ये जेव्हा जेव्हा डॉकॉल लाईनवरती किंबहुना फुलर यांचे चेंडू आले, पॉपिंग क्रीज मधनं थोडे पुढे जाऊन जर खेळले, त्याच्यावरती धावा येऊ शकतात. मात्र डॉट मैदानावरती आला. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती एक महत्वाची मॅच. यावेळेस बघा लेग बिफोर द विकेटचं अपील केलं होतं. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुयश जर आपण पाहिलं ना, तर या मैदानावरती जेव्हा षटक क्रमांक 3 हाताळला जात आहे, एक अंतिम रात्र या स्पर्धेची. काय जबरदस्त आयोजनामध्ये स्पर्धा आपण बघितली. गेल्या 3 रात्रींचा थरार आपण अनुभवला आणि 3 रात्रींमध्ये अनेक संघांनी मन जिंकली. मात्र आजची रात्र ते म्हणतात ना, एक महत्वाची रात्र आहे. कोणासाठी ही रात्र वैराची असू शकते हे देखील बघायला मिळेल. कोणता संघ ही स्पर्धा सोडेल आजची शेवटची रात्र या स्पर्धेमध्ये. जिथे षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू अजून बाकी आहेत, जिथे बॉलिंग मार्गवरती समीर पुन्हा एकदा तैनात असेल. चांगला या ठिकाणी बॅटिंग करतोय दीपन. बघा या ठिकाणी मैदानावरती जेव्हा उतरलाय त्या क्षणी जेव्हा तो आलाय ना, त्याने मिडल ऑफ द बॅट केले. त्याने कोणताही फटका या ठिकाणी जर आपण पाहिला मिस टाइम केला नव्हता. एक फटका चुकला होता, जिथे कॅच ड्रॉप केली. 2 कॅचेस त्याच्या सुटल्या गेल्यात. सामन्यामध्ये जर संघाला जिंकायचं तर दीपन गरज मैदानावरती टिकणं फार महत्वाचं आहे. सामन्यामध्ये आपण पाहिलं 13 चेंडू अजूनही बाकी आहेत. मॅचकडे वळूयात, करूयात कॉन्सन्ट्रेट. तर या चेंडूवरती बघा पुन्हा एकदा जर आपण विचार केला, शपलून मारण्याचा प्रयत्न होता. मात्र हा चेंडू शेवटचा होता का? हा चेंडू शेवटचा होता. त्याच्यामुळे जर आपण विचार केला ना, तर या ठिकाणी 12 चेंडू आता येतील आणि सामना जिंकण्यासाठी किंबहुना जिंकवण्यासाठी जी आवश्यकता आपण बघतोय ना, मग मात्र तुम्हाला येते 12 चेंडू आणि 39 धावांचं टार्गेट अचीव करायचं. अजून 66 धावा, इट्स अन अ बिग टोटल. आणि जेव्हा मैदानावरती इतक्या धावा लागतात ना, तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की मैदानावरती धावसंख्या होऊ शकते, धावा येऊ शकतात, धावा बनू शकतात. त्यासाठी फटके यायला पाहिजे. दीपन गरजकडे ती क्षमता आहे. त्याने आत्तापर्यंत दाखवून दिलंय की नाही, मी अजूनही मॅच जिंकलो नाही आहे. जोपर्यंत मी मैदानावरती आहे तोपर्यंत प्रेडिक्शन तुम्ही काही करा, माझ्याकडे जिंकण्याचं दमखम आहे.
तर 12 चेंडू या ठिकाणी येतील. 39 धावा तुम्हाला या मैदानावरती बनवणं अनिवार्य आहे. या षटकामध्ये आपण बघणार आहोत कशा रीतीनं कशा पद्धतीनं एक महत्त्वाचं षटक हाताळताना जिथे रोशन मैदानावरती आला. षटक क्रमांक 4 येते आहे, रोशन मैदानावरती येत आहे. प्रामुख्याने आपण पाहिलं ना तर रोशनची ही गोलंदाजी मैदानावरती बघायला मिळेल. 12 चेंडू आणि 39 धावांची रिक्वायरमेंट जेव्हा या सामन्यामध्ये आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं ना तर मैदानावरती 4था आलाय. रोशनच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती धाव नाही आली. आता मात्र 11 चेंडू बाकी आहे. जिंकण्यासाठी आवश्यकता जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट आपण बघितली ना तर त्या मॅचमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट आपण बघत आहोत 39 धावांची. कोणती धाव आता आली नाही. 11 चेंडू 39. फटका आलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ आहे तैनात. एक महत्वाची कॅच. कॅच ऑफ द नाईट. कम ऑन डीजे मास्टर. विकेट डाऊन. जेव्हा आपण बघतोय ना 10 चेंडूवरती 39 धावांची रिक्वायरमेंट आहे आणि त्यावेळी दीपन गरज स्ट्राईकवरती येणं महत्त्वाचं. कारण त्याने आत्तापर्यंत या मॅचमध्ये बापदेव बरोबर संघाला जीवित ठेवलंय. त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात. त्याने आत्तापर्यंत तब्बल 3 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. स्ट्राईक घेण्याची तो वाट बघतोय. मॅचमध्ये आता आपण पाहिलं तर मैदानावरती अभि नाही तो कभी नाही असं म्हणावं लागेल. फटका खेळलाय पुन्हा एकदा. फटका दीर्घकाळ हवेमध्ये. आणखीन एक विकेटचा पतंग या मॅच मध्ये आता एकतर्फी मला वाढत चाललाय. कमॉन डीजे मास्टर. अडतीस धावांची 7 चेंडूवरती षटक क्रमांक 14च्या गोलंदाजाने या ठिकाणी हाताळलं. एक जबरदस्त गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. रोशनच्या माध्यमातून सुरू असणारं षटक त्याच्यावरती प्रार करण्याचा प्रयत्न. धाव मैदानावरती. आता मात्र जर आपण विचार केला स्ट्राईक एंडवरती दीपन असेल. 6 चेंडू आता बाकी आहेत. जिंकण्यासाठी जी रिक्वायरमेंट आपण पाहिली या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर मॅचमध्ये जेव्हा तुम्हाला जिंकायचं ना तर 1 धाव आली. 37 धावांची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे 6 बिग स्ट्रोक 6 षटकार 6 आउट ऑफ दी पार्क तुम्हाला मारावे लागतील. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर दीपन गरजला षटक क्रमांक 14 जिथे स्ट्राईकची आवश्यकता होती ती स्ट्राईक त्याला नाही मिळाली. मात्र चैतन्य पाटील याला आपण बघतो या मॅचमध्ये त्यांनी 50 झळकावली. या स्पर्धेमध्ये अनेक 50s आपण बघितला. त्यामधली आणखी एक चैतन्य पाटीलच्या नावावरती. त्याच्या या बॅटिंगने आज या मैदानावरती बिग टोटल लागली
आणि आता मात्र सामन्यामध्ये आपण वळत आहोत. मॅच मध्ये वेळ लागतोय. सामना जरा फास्ट खेळा. तो विघ्नात जिरटपडा समोर बसण्याची व्यवस्था आपली केली आहे. तुम्ही समोर या. तर यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती आपण बघत आहोत नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर, अन्यथा विकेट गेली असती. षटक क्रमांक अंतिम प्रगतीपथावरती आहे. चैतन्य पाटील मैदानावरती आला. एक महत्वाची मॅच जिथे आपण बघत आहोत. एक अत्यंत चांगला सामना. 37 धावांची रिक्वायरमेंट होती, आता 36 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे चार चेंडू, आता 36 ही रिक्वायरमेंट आपण पाहत आहोत. तर यावेळेस मात्र बघा व्हाईट चेंडू मैदानावरती आला. 4 चेंडू बाकी आहेत. 35 धावांची रिक्वायरमेंट. चैतन्य पाटील या सामन्यामध्ये आपण बघितलं औपचारिकता राहते कारण षटकार येत नाही. धाबा थांबल्यात. समोरच्या संघावरती या ठिकाणी आपण पाहिलं ना दबाव प्रक्षेपित केला. पुढे सत्सावत मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ आहे. फिल्डिंग तेथे केली जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना विघ्नात जिरटपडा आपण इथे बसण्याची व्यवस्था केली. लगेच या प्लीज, कारण वेळ लागतो. मग ते 5-10 मिनिटं सुद्धा महत्वाची आहेत. आम्हाला तुमची प्रथम फलंदाजी आहे. दोन्ही संघांना बसण्याची व्यवस्था जिथे केली ना तिथून तुम्ही उतरायचं. तर यावेळेस बघा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा मोह आवरत नाहीये. टायमिंग सेट केलं जाईल. षटक क्रमांक आपण बघत आहोत. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 5वं षटक या ठिकाणी आहे. यावेळेचा फटका मैदानावरती जाईल. चेंडू सीमा रेषा पार. षटकार.